मी दोन्ही ज्या नगराध्यक्ष आहेत, वनश्री असेल, आराधना असेल, या दोघींचेही मनापासून अभिनंदन करते. थेट नगराध्यक्ष म्हणून आज त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यांच्या पुढील 5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी, यशस्वी कारकिर्दीसाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा आहेत. माझी खात्री आहे की त्या दोघींच्याही माध्यमातून सगळे जे निवडून आलेले नगरसेवक, नगरसेविका आहेत, रोह्याचे किंवा मुरुड जंजिऱ्याचे सुद्धा, रोहाष्टमीचे सुद्धा, त्यांच्या माध्यमातून विकसित शहर अधिकाधिक नक्कीच होईल. आणि त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब असतील, यांचं वेळोवेळी मार्गदर्शन तर त्यांना राहणारच आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री दादा, यांच्याही माध्यमातून अधिकाधिक या शहरांमध्ये विकास करण्याचा प्रयत्न हा आमचा नक्कीच आहे. महेंद्र थोरवेंना तटकरे साहेबांव्यतिरिक्त त्यांना कोण दिसतच नाहीये सध्या. गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण बघतोय की दिवस रात्र तटकरे साहेब, तटकरे कुटुंब हे यांच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय. खरं तर मला कधी कधी त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की ते एक आमदार आहेत विधानसभे मतदारसंघाचे, आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नावर जर त्यांनी अधिक लक्ष घातलं असतं तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांमध्ये जसे आम्ही जास्ती वेळ, आमच्या मंत्रिमंडळातली जी जबाबदारी आहे, विधानसभा मतदारसंघ आहे, इथं जसं आम्ही लोकांच्या प्रश्नांमध्ये जास्ती आमचं पूर्ण वेळ आम्ही व्यतीत करत असतो, ते महेंद्रजींनी जर केलं तर त्यांच्या बाबतची ही जी सगळी नकारात्मक बाबी ज्या ऐकायला मिळत आहेत मला वाटतं कमी होतील. पण कदाचित त्यांना तटकरे साहेबांचं म्हणजे एक ऑब्सेशन आपण म्हणतो, हे तशा पद्धतीचं त्यांचं झालेलं असल्यामुळे कुठे ना कुठेतरी वेगवेगळे खोटे आरोप करणं, मधल्याही कालावधीमध्ये कुठेही जिथेही काही संबंध नाही तिथं तटकरे साहेबांचं नाव घेणं, याचा अर्थ असा आहे की ते बेचैन झालेले आहेत तटकरे साहेबांच्या. खरं तर मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की आपण जर साधारणपणे बघितलं तर अलिबाग, मुरुड किंवा श्रीवर्धन ह्या परिसरामध्ये पर्यटन किंवा पर्यटक हे हल्ली विकेंडलाही असतात आणि वर्षाच्या अखेरीस तर असतातच असतात. पण आज गोवा, सिंधुदुर्ग या सबंध पट्ट्यामध्ये जितके पर्यटक आहेत, मला वाटते तितकीच संख्या यावेळेला रायगडमध्ये पण आपल्याला सगळीकडे जाणवते. म्हणजे फक्त अलिबाग, काशीद, मुरुड, श्रीवर्धन इथे नाही, तर अगदी म्हणजे कर्जत पासून काही ठिकाणी तर अगदी जो दुर्गम ग्रामीण भाग आहे तिथेही जे छोटे मोठे रिसॉर्ट्स आहेत तिथं पण आज मोठ्या संख्येने पर्यटक हे आलेले आहेत. याचा अर्थ असा की रायगड मधलं जे निसर्गरम्य वातावरण आहे, शेवटी कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला वाटतंय की या समुद्र किनारा असेल किंवा निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांनी नवीन वर्षाची सुरुवात करावी. आम्ही आलेल्या सर्व पर्यटकांचे एका बाजूला स्वागत करतो, पण दुसऱ्याच बाजूला आमची पर्यटकांना आलेल्या विनंती राहील की आपण प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला सहकार्य करावं. कारण तुम्ही इथे नवीन वर्षाचं स्वागत करायला येत असता, अशा वेळेला कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये आणि कुठेही स्थानिकांना त्रास होता कामा नये. उलट पर्यटन हा स्थानिकांसाठी एक रोजगाराची संधी असते आणि आपल्या इथले सगळे रायगडचे जेवढे नागरिक आहेत हे पर्यटकांचं स्वागतच करत असतात. अशा वेळेला पर्यटकांनी सुद्धा स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा यांना त्या निमित्ताने सहकार्य करावं. जे काही थोडेफार नियमावली लावलेले असतील त्यांचं त्यांनी पालन करावं, जेणेकरून त्यांचंही नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक होईल, प्रशासनाची सकारात्मक होईल आणि नागरिकांची पण. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.